पनवेलवरनं पण लोक आली होती. कुठल्याला मसाल्याची चव जरा भारी असते. कुटायचे किती आहेत दादा? आणि बघा इकडे चालू आहे डंकावर कुटणं. त्याच्यामध्ये आपला किती आवाज येणार आहे माहीत नाही, त्यामुळे यांच्याकडे तुम्हाला मालवणी मसाला बेस्टच मिळेल. आणि आमच्याकडे तेवढेच पैसे घेणार आहे जे बाकीच्यांकडनं घेणार आहे, म्हणजे लोकांना जास्त कन्फ्युजन नाही. या बघा खामकर बरेच आहे तिकडे. स्पेशल कोंबडी मटन मसाला डिसेंबर जानेवारीमध्येच मिळेल. फॉरेनर लोक घेऊन जातात. ही गायची कधी पण बघून घेताना असं मिरच्या एक 15 मार्च नंतर पूर्ण गल्लीचा आहे मसाला गल्ली. बघा 3 किलो मिरच्यांचा मालवणी मसाला. पनवेलचे आहेत ना तुम्ही? 27-28 प्रकारचे मसाले. राजापूरचं स्पेशल खोबरं मिळेल राजापूरवाल्यांकडे. टबराचा साठवणीचा मसाला. लालबाग एरिया आहे, लालबाग परळ. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबांना फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजूबाजूला गाड्यांचा भरपूर आवाज येत असेल, कारण आपण आहोत ते लालबागमध्ये. आणि लालबागमध्ये आपण का आलो आहोत तर मी एकटा नाही आहे, अक्षता पण आहे, ऑलरेडी आतमध्ये गेलेली आहे. तर आपण लालबागला आलो आहोत कारण आपण लास्ट टाईमचा जो व्हिडिओ अपलोड केला होता आली अक्षता. तर आपण मसाला मार्केटचा व्हिडिओ जो अपलोड केला होता ना, FMC मसाला मार्केटचा, तर बघितलं नाही का अजून तुम्ही? त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की बघून घ्या. तर त्या मसाला मार्केटच्या व्हिडिओला आपल्याला कमेंट आली होती की लालबागचं मसाला मार्केट पण एक्सप्लोर करा, म्हणजे आम्हाला तिकडचे पण रेट्स कळतील मिरच्यांचे काय ते. आणि त्यासाठीच आम्ही आलो ते लालबागच्या मसाला मार्केटला. आणि हे खूप फेमस मसाला मार्केट आहे आणि खूप मोठा मसाला मार्केट आहे. आणि आम्ही पहिल्यांदाच येतो, म्हणजे एवढी वर्ष आम्ही मसाला बनवतो पण कधी आलो नव्हतो. फर्स्ट टाईम आम्ही या मसाला मार्केटला आलो आहोत. पाठीमागे गल्ली आहे मसाला मार्केटची, दाखवतो मी तुम्हाला. आणि रोडवरती खूप ट्रॅफिक आहे, म्हणजे गाड्याच गाड्या आहेत, कारण लालबाग एरिया आहे, लालबाग परळ. तर ठीक आहे, चला आता जास्त वेळ नको घालूया, आपण जाऊया मसाला मार्केटमध्ये. चला वेळ थांबा. जायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर सबस्क्राईब करून घ्या पहिलं, कारण मग तुम्हाला हां बघा हिने सांगितलं आहे, व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. व्ह्यूज चांगले येतात पण सबस्क्राईब का होत नाही. तर पहिले सबस्क्राईब करा, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक पण करा. चला तर मग आता जाऊया मसाला मार्केटमध्ये. बघा ही गल्ली आहे, लालबागची गल्ली. आणि समोरच लालबागचा राजा आपला गणपती, तो पण बसतो दरवर्षी. आणि तिथेच ही गल्ली आहे. आणि सुरुवातीला तर सर्व तुम्हाला दिसतं आहे ते पूजेचं सामान वगैरे. तर चला वर्षभराचा साठवणीचा मसाला बनवूया. हे आहे लक्ष्मी जनरल स्टोर्स. ही कोणती आहे? ही बेडगी आहे. ही देठ काढलेली कशी आहे? ही 400. ही बघा देठ काढलेली 400 आहे. आणि ही पण बेडगीवाली देठ काढलेलीच आहे, 380 रुपये किलो आहे. किलोचा रेट सांगतो आहे. आणि देठवाली हवी असेल बेडगी तर ही 350 रुपये. ही देठवाली 350 रुपये. ही पांडे की पटना ना? हे बघा ही पटना मिरची पांडे किती रुपये? ही बघा 300 रुपये किलो. आणि ही आहे लवंगी आपली. ही लवंगी कशी? बघा लवंगी 320 रुपये किलो. आणि बघा हे दादा राजापूरचे ना? राजापूरवाले. हां, म्हणजे तुम्हाला खोबरं हवं असेल तर इथे या, राजापूरचं स्पेशल खोबरं मिळेल राजापूरवाल्यांकडे. 240 राजापुरी. हे बघा हे राजापुरी खोबरं आहे, 240 रुपये किलो. हे आहे का? हे 240. आणि हे वाले छोटी वाटी? 230. हे बघा छोटी वाटी 230 रुपये. हे 240 रुपये, म्हणजे तुमच्या वाटीत फरक आहे. हे आहे काश्मीरी मिरची, जी आपल्या मसाल्याला लाल कलर देते. ही 540 रुपये किलो आहे काश्मीरी मिरची, आणि बिना देठवालीच आहे. आणि हे बघा हे दादा मसाल्याला लागणारे सर्व गरम मसाले काढतात. आता ही आपली काळी मिरी आहे. बाकी इकडे धने काढले आहेत, वेलची काढली आहे. आणि असे किती प्रकारचे मसाले टाकणार दादाचे? 27-28 प्रकारचे मसाले. 27 ते 28 प्रकारचे मसाले. आणि आता हे किती किलोसाठी काढताय? हे आपण 2 किलो मिरचीचा मालवणी स्पेशल मसाला आहे. ओके, मालवणी स्पेशल मसाला बनतोय 2 किलो मिरचीचा. आणि त्याच्यामध्ये आता हा मसाला किती आहे? हा जवळ गरम मसाला 1.5 किलोपर्यंत जातो धने पकडून, म्हणजे किलोभर गरम मसाला आणि अर्धा किलो धने. असा 1.5 किलोपर्यंत, म्हणजे आपल्याला जवळजवळ 3.5 किलोचा मसाला होईल. हो हो, 3-3.25 किलो हातात येईल. 3-3.25 किलो हातात येईल डंकामध्ये करून दळून. आधुनिक पद्धतीने मुसळीवर कुटून देणार. लवंग कशी आज? ही लवंग आता 20 रुपये तोळा झाली. 20 रुपये तोळा, म्हणजे 10 ग्रॅम. ही गुलाब पाकळी ना? किती प्रकारचे गरम मसाले टाईप असतात बघा. हे कसुरी मेथी, जवळजवळ 25 ते 27 प्रकारचे मसाले आहेत. गरम मसाले चंदनीच होते ना? बघा पनवेलचे आहेत ना तुम्ही? बघा या पनवेलवरनं आले आहेत ताई.
आम्ही कुठं नाही जात यांच्याकडे. तुम्ही कोणता मसाला बनवता? मालवणी. मालवणीच बनवता. बघा पनवेलवर आलेत ताई आणि मालवणी मसाला बनवता. तर मग माणूस कुठे आता माझ्याकडे त्या दिवशी पाहुणे आलेले. ते येऊन फक्त बसतात आणि सांगतात आम्हाला एवढ्या किलोचा मसाला पाहिजे. बाकी प्रमाण सगळं आमचं. माझ्याकडे ओके, तुमच्या प्रमाणाप्रमाणेच बनवतो ते लोक. त्यांना फक्त मसाला किती सगळं तर मी पाहिजे. केलं आणि आमच्या घरी नाही असं होत. दादा, 1-2 मिनिटं. मुलांचा मसाला आहे. आणि हे बघा लक्ष्मी जनरल स्टोअर्समध्ये होता मी, म्हणजे लक्ष्मी जनरल स्टोअर्स लालबाग. आणि हे बघा हे मिलिंद शिंदे आणि समीर शिंदे यांचे नंबर आहेत, ओनर आहेत. आणि यांनी हा 3 किलोचा मसाला आणि त्याचं प्रमाण हे सर्व त्यांनी आता बनवून दिलेलं आहे मालवणी मसाल्यासाठी. हा 3 किलो मिरच्यांचा मालवणी मसाला. बघा हा धना आहे, इंदोरी धना आहे. कसा किलो आहे? आता याची किंमत 360. 360 रुपये. त्याच्या खालोखाल येतो 260 वगैरे. 260 वाला पण येतो ना, पण यांच्याकडे 360 वालाच आहे. स्पेशल मालवणी मसाल्यामध्ये हिरवी वेलची, मिरी, खसखस, बडीशेप, लवंग, दालचिनी, जायपत्री, मायपत्री, मसाला वेलची, चक्रफूल, शहाजिरं, नाकेश्वर, चिरफळ, जायफळ, हिंग, पान, दगडी फूल, गुलाब फूल, कस्तुरी मेथी या सगळे 27-28 प्रकारची वस्तू त्यात पडतात. तेव्हा तो मसाला सुगंधी होतो, ओके. टेस्टी होतो. त्यात आपण खोबरं लसूण टाकतो, तो कोकणी मसाला. कोकणी खोबरं मसाला. लसूण कांदा टाकतो, तो घाटी मसाला. ओके, म्हणजे आता हा आहे तो कोकणी मसाला आहे ना. हा, सध्या आपल्याकडे हा कोकणी मसाला कसा आहे. किलो आहे तो? हा आपल्याकडे येणार 500 रुपये किलो. हा तुम्हीच बनवलेला हा, मीच आहे. बनवलेला. बघा यांनीच बनवलेला 500 रुपये किलो कोकणी मसाला. पावडर आहे, लाल तिखट पावडर आहे, सर्व मिळेल. आगरी कोळी मसाला आहे. सगळ्या पद्धतीचे मसाल्याचं प्रमाण आमच्याकडे आहे. हा तुमचा आता हा मालवणी मसाला आहे ना. हा स्पेशल मालवणी मसाला आहे. स्पेशल म्हणजे आता जो जो आम्ही गिरायकांना आता बनवून दिलाय ताईंना, ओके. मुलींना त्यांचं. आणि हा बघा स्पेशल मालवणी मसाला. आणि उघडल्या वास मस्त आलाय, सुगंध आला. आणि हा कसा किलो आहे? हा 900 रुपये किलो आहे. हा 900 रुपये किलो आहे. बघा रेडी मसाला 900 रुपये किलो. हे बघा, हे कुळीत पीठ स्पेशल, आमची स्पेशलिटी आहे ओके, या गोष्टी. लक्ष्मी स्टोअरची स्पेशालिटी. कुळीत पीठ, वडा पीठ, कोकम. हे कसं आहे? उकडा तांदूळ हा 100 रुपये पाव किलो. 100 रुपये पाव किलो कुळीत पीठ. आणि हा संडे स्पेशल मसाला कसा किलो? संडे स्पेशल आणि मालवणीमध्ये काही फरक नसतो. ओके. मसाला शेवटी सेम असतो, फक्त संडे स्पेशलला गरम मसाल्याचं प्रमाण जास्त असतं मटन मच्छीसाठी, नॉनव्हेज साठी. मालवणी माणसं जसं आपण खातो. मग आता हा कसा किलो आहे? हा 800 रुपये किलो, तो 900 रुपये किलो. तो 900 रुपये किलो. म्हणजे गरम मसाला जास्त पडून पण हा स्वस्त आहे आणि हा गरम मसाले कमी असून पण महाग आहे. महाग आहे. आणि आत्ता आपण एका दुकानात व्हिजिट करून आलो आणि एक अंदाज घेतला आम्ही. तर 2800 रुपये काहीतरी लागले 3 किलो मिरच्या, म्हणजे 3 किलो टोटल मसाल्यांसाठी. म्हणजे 2 किलो मिरच्या आणि 1.5 किलोचे गरम मसाले, म्हणजे 3.5 किलोपर्यंत सर्व सामान होतं. आणि 3-3.25 किलो मसाला बनेल आणि 2800 रुपये टोटल खर्च आला आहे त्याला. म्हणजे 850-900 रुपये तुम्हाला किलो मागे पडतात मसाला बनवायला इकडे लालबागमध्ये. आता चला आता कोण दुसऱ्या दुकानात बघूया आपण काय रेट्स वगैरे, काय फरक काय नाही बघूया आपण. पूर्ण गल्लीचं आहे मसाला गल्ली. बघा सर्व दुकानच आहेत, तुम्हाला दिसतात ते मिरच्यात लावलेल्या आहेत सगळ्या. आणि इकडे सुकाला पण ठेवलेल्या आहेत मिरच्या उन्हामध्ये दुकानवाल्यांनीच. हे बघा अभिषेक स्टोअर्स, हे पण आहे मसाला. इथं पण तुम्हाला मिरच्या वगैरे मिळतील. ती आहे का काश्मीरी? कशी ती किलो? 600 रुपये किलो. ती बघा ती 600 रुपये किलो आहे काश्मीरी मिरची, कलर येण्यासाठी वापरणारी. आणि बाजूला आहे ती आपली पटना पांडे. कशी आहे ती? 320. 320 रुपये किलो. बघा ही डेट काढलेली आहे, म्हणजे डेट वगैरे काढायचं मेहनत करायची गरज नाही, एकदम रेडी. आणि ही आपली लवंगी कशी? 360 आहे, 340 आहे. आता ही सध्या कितीची आहे? 360 वाली. ही बघा ही 360 रुपये किलो आहे. आणि ही आहे आपली निपाणीवाली संकेश्वरी. आता ही मी ओळखायला लागलो, निपाणी संकेश्वरी ओरिजिनल. ही कशी? ही 1200 ते 1400 रुपयाच्या दरम्यान आहे. भेटवाली सध्या आज 1200 रुपये ना. बघा सध्याचा रेट आहे 1200 रुपये. स्टेबल राहतील की वाढेल नंतर? आता माझा असा अंदाज आहे की मिरच्या एक 15 मार्च नंतर थोड्या वाढण्याची शक्यता. कारण तेव्हा मसाल्यांचं प्रमाण वाढणार आहे ना. जास्त नाही वाढणार, यावेळी पीक भरपूर आहे. वाढले तर एक 50 एक रुपयाची वाढ होईल मिरच्यांमध्ये. ठीक आहे, नॉमिनल आहे म्हणजे. हां आणि काश्मीरीमध्ये वाढ झाली तर मुंगी मिरची, पांडी मिरची ही स्टेबल. म्हणजे त्यात मेन मिरच्या दोनच आहेत आपल्या. मेन मसाला लागणाऱ्या जास्त प्रमाणात लागणाऱ्या जास्त लागते. लवंगी आणि पांडे पटना. संकेश्वरी आणि काश्मीरीचा भाव वाढला तर. ही बेडगी संकेश्वरी कशी आहे? ही ओरिजिनल ही आहे, अन्यगिरी मिरची आहे. तिचा भाव 480 रुपये किलो आहे. ओके. आणि ही जी रॅलीस बेडगी आहे हां, तिचा भाव 300 रुपये किलो आहे. रॅलीस बेडगी. बघा बेडगीमध्ये पण किती प्रकार असतात. ही सिजंटा बेडगी आहे. ती कुठली? सिजंटा बेडगी बोलतात तिला. ओके, सिजंटा. ही मिरची दिसायला लाल दिसते, हां पण ही जेव्हा तुम्ही आतून अशी तोडलात ना हां
ही अशी मिरची अशी पिवळी असते, तिला बी कमी असतं आणि मिरची अशी हलकी असते. ओके. आणि ही जी अन्यगिरी ओरिजिनल मिरची जी असते हां. ही मिरची अशी डार्क रुद्राक्ष कलरची असते. मिरची कधी पण बघून घेताना असा रुद्राक्ष कलर बघून घ्यायचा. आणि जे डार्क कलर असेल ती चांगली. डार्क जेवढा कलर असेल तेवढा मसाला लाल कलर उतरतो. ऑइल जास्त असतं. आणि हे जे पिवळं बी असं बघून घ्यायचं. आणि जी बॉडी असते तिला रिंकल बघायचं. कधी कोणते बी बघायचे म्हणाले तुम्ही? पिवळं बी बघायचं. सफेद बी असेल तर ती मिरची शक्यता कमी दर्जाची असते. ओके. आणि ही जी अन्यगिरी बेडगी मिरची आहे हिचं बी पिवळं असतं. आतून मिरची भरीव असते. आणि रिंकल जी पिळ बोलतात, आधीची लोक पिळाची मिरची बोलतात, तर ही ओरिजिनल पिळाची मिरची. ओके. म्हणजे ह्या मिरचीने मसाला बेस्ट होणार. या मिरचीचा मसाला कलर पण लाल येतो. ऑइल कंटेंट जास्त असल्यामुळे 12 महिने मसाल्याचा कलर उतरत नाही. ओके. आणि त्याच्या मिरची नेहमी मसाल्यात टाकायची थोडीफार, 1/4 किलो अर्धा किलो टाकायची, जेणेकरून तिचा तिखटपणा वर्षभर लवंगी ना? उतरत नाही. ओके. लवंगी मिरची. पांढरी मिरची तुम्ही 1 किलो घेत असाल हां. तर पांढरी मिरची 1/4 किलो आणि लवंगी मिरची 1/2 किलो. पण लवंगी मिरची थोडी तरी मसाल्यात टाकायची. लवंगी मिरची तर आपण घेतोच नॉर्मली. बरीचशी लोक मालवणी मसाल्यात पांढरी मिरचीला प्रेफरन्स देतात, लवंगी मिरची कमी घेतात. थोडीशी तरी टाकायची लवंगी मिरची. ही दालचिनी बघा, ही व्हिएतनामची आहे. व्हिएतनाम ओरिजिनल दालचिनी. ही बघा व्हिएतनामची ओरिजिनल दालचिनी. आणि ही कशी किलो? आमच्या दुकानातून फॉरेनर लोक घेऊन जातात ही दालचिनी. काय म्हणता? आणि ही आम्ही 400 रुपये 100 ग्राम विकतो. पण ही सुरुवातीला जशी जाड आहे, साल जी जाड आहे पण तेवढीच ती तिखट आहे. सुरुवातीला गोड लागते आणि नंतर जशी ओरिजिनल दालचिनी असते नंतर तिखटपणा वाढतो. ओके. ह्याच दालचिनीचं हेच वैशिष्ट्य आणि गुणधर्म आहे. ही सुरुवातीला गोड लागत मग तिखटपणा तिचा वाढत जातो. तसा हिंग आहे, हा काबुली इराणी हिंग आहे. त्याचा सुगंध बघा. लांबूनच येतोय. लांबूनच सुगंध येतो. जवळ घ्यायची गरजच नाही, लांबूनच सुगंध येतो. शक्यता कुठच्या दुकानात कोण ठेवत नाही. कारण का हा महाग असतो. हा कुठला? काबुली इराणी हिंग ह्याला इराणी. ओके. आणि हा जो सर्व दुकानात मिळतो तो हा चौकोनी खाड्याचा हिंग. हा आपण मसाल्यात टाकतो जास्त दिवस टिकण्यासाठी. तो हाच हिंग वापरायचा मसाल्यात टाकण्यासाठी पण आणि वरून ठेवण्यासाठी. काबुली म्हणजे अफगाणी हिंग. हा उझबेकिस्तान, कझाकिस्तान या देशातून त्याची. हा कसा किलो असेल आता? हा 30 रुपये 10 ग्राम. 30 रुपये 10 ग्रॅम. हा तोळ्यावर हिशोब म्हणजे 3000 रुपये किलो झाला. आपण तोळा बस झाला. म्हणजे 10-12 रुपये तोळा असतो. आणि हा 10-12 रुपये तोळा. आपल्याकडे त्रिफळ पण बघू शकता, कोकणातून येतं आणि सीडलेस असतं. कोकणातून कुठून नसतं? कोकणात मधून लांजा, राजापूर. ओके. दादा साताऱ्याचे, वाईचे आहेत. आपण सांगलीचे आहोत. आणि इकडे आपले मालवणी आहे, तिकडे कणकवली. ही दालचिनी श्रीलंकन दालचिनी. आणि ती जी त्या बरणीत जी दिसते ती इंडियन दालचिनी. इंडियन दालचिनी कशी आहे? इंडियन दालचिनी 10 रुपये तोळा आहे. 10 रुपये तोळा. श्रीलंकन दालचिनी 20 रुपये तोळा. बघा हे 20 रुपये तोळा आणि इंडियन आहे 10 रुपये तोळा. त्याचं कोणाचं बजेट असतं आणि त्याला मसाले अगदी तिखट लागतात तर ही दालचिनी देखील वापरू शकतो. 40 ही 100 ग्राम लागते. 5 किलो मसाल्याला ही 100 ग्रॅम लागेल. श्रीलंकन. हां. 5 किलो मिरचीला ती 100 ग्राम लागते. 100 ते 150 ग्राम कोणी 150 ग्राम पण लागतं. पण हीच जर दालचिनी वापरायची असेल तर ही 50 ते 60 ग्राम मध्ये ह्या दालचिनीचं काम होईल. त्याच्यापेक्षा भारी मसाला बनेल. स्ट्रॉंग मसाला बनेल. अभिषेकदादांनी आपल्याला मस्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मिरच्या कशा ओळखाव्यात आणि कुठली दालचिनी काय काम करते ती. इकडे हळकुंड पण आहेत. हा सेलम आहे ना? ही सेलम आहे. आणि कनी हळद जी बोलतात, राजापुरी हळद जी बोलतात. ओके. आणि ही स्वारेगड्डा हळद जी आता नवीन आलेली आहे. स्वारेगड्डा फक्त पावडर जर केली तर ऑरेंजेस आणि पिवळा कलर येतो पावडरचा. आणि ह्याचा पावडरचा कलर असा पिवळसर येतो. ही कशी सेलम? हिचा भाव 340-320 आहे. हिचा भाव 280 रुपये किलो आहे. हिचा पण भाव 280 आहे. ती बघ स्वारेगड्ड्याचा कलर बघा. ही स्वारेगड्डा म्हणजे ही हिचा कूट केलेला म्हणजे ही बारीक केलेली आहे आणि तिचा पावडर केलेल्याचा कलर बघा कळतं. येलो कलर आहे एकदम. ह्यांच्याकडे असे यांचे रेडी मसाले पण आहेत. हे बघा यांचा ब्रँड आहे स्वतःचा. आता आपण आलो ते वालावलकर अँड सन्स या दुकानात. आणि इकडे पण मिरच्या आहेत. सुरुवातीला दिसते ही रेशीम पट्टा. हे रेशीम पट्टा कसे दादा? ही बघा ही रेशीम पट्टा 700 रुपये किलो आहे. म्हणजे मसाला जाड करण्यासाठीच वापरलेला जातो. थिकनेससाठी. ओके. आपल्याकडे ॲक्च्युली मालवणी मसाल्यामध्ये वगैरे नाही वापरत. ही कोणती आहे? ही बेडगी ना? हुबळी. ओके. आता मिळत नाही. ही डिसेंबर जानेवारीमध्येच मिळते. काय बोलता? आता ज्या मिरच्या आहेत ना त्या एकदम हलक्या प्रतीच्या मिरच्या आहेत. ओके. म्हणजे बेडकीच्या नावाखाली लोक फसवत आहेत.
अक्षरशः म्हणजे याच्यात पुढची गोळ आहे बघा, पहिली गोळ, पहिली तिकट ही ही बेडकी संख्येच्या म्हणून विकताय. ओके, ही कशी किलो आहे? 300 सांगतो काय, 300 रुपये किलो. हे बघा, हे 300 रुपये किलो आहे ही बेडगी. पण ही ओरिजिनल बेडगी कशी आहे ही मग? ही येणार बघा 500 रुपये गेटवाली. ही बघा, ही देटवाली 500 रुपये किलो. बिना देट घेतली तर 550 रुपये किलो येईल, देट काढून, बरोबर ना? 600 ने विकतो पण 550 देईल. हां बघा, 600 ने विकतात. मी 550 बोललो म्हणून ते म्हणतात 550 ने देईल. हे बघा, हे 600 रुपयाने विकतात. आणि आपली मेन लवंगी मिरची कशी आहे दादा? लवंगी ती आहे, ही लवंगी ओरिजिनल म्हणजे याच्यामध्ये पण प्रकार आहेत दादा. तर ही तुम्हाला अशी 350 रुपये किलो आहे. हे बघा, ही लवंगी आहे 350 रुपये किलो. 400 रुपयाची आहे. ओके, 350 400 रुपये किलो असा रेट आहे लवंगीचा. आणि ही आपली पटना, ही पांडी पांडे पटना, ती 350 300 अशी आहे. नाही, एक्झॅक्ट किती? डेट काढलेली आपण अशी नाही. हां आपण डेट काढलेली चार्ज कारण बायका आहेत ना, हां, डेट काढायची 20-25 रुपये घेतात. ओके. हां, ते तर चार्जेस लागतात डेट काढायचे. घट येते. ओके, ते साधारण 100 ग्रॅम घट येते. म्हणून ही 400 रुपये किलो आहे. आणि ही देटवाली असेल तर 350 रुपये किलो, म्हणजे 50 रुपयाचा फरक येतो. आणि इकडे आपल्याला पहिल्यांदा दिसले मद्रास मिरची. ही बघा, याने मसाल्याला चव चांगली येते आणि त्यासाठी ही मिरची वापरतो थोड्या प्रमाणात. ही कशी किलो आहे मद्रास? 700 रुपये. ही बघा, ही 700 रुपये किलो. हे 700 रुपये म्हणजे हा होलसेल पाठवलेला आहे. बाहेर 900-800 रुपये विकतात. बघा, ही 700 रुपये किलो आहे मद्रास मिरची. आणि ही बघा, निपाणी संकेश्वरी, ओरिजिनल संकेश्वरी. ही कशी किलो? 1200 रुपये. ही बघा, ही 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो ओरिजिनल संकेश्वरी निपाणीची. आणि इकडे काश्मीरी आहे जी स्पेशल कलरसाठी वापरतात. जशी ही पण कलरसाठीच वापरतात, पण काश्मीरी अजून चांगला कलर येतो. ही कशी किलो काश्मीरी? काश्मीरी 700 रुपये. हे बघा, काश्मीरी आहे 700 रुपये किलो विदाऊट डेटवाली. हे तुम्हाला दिसतंय वरती काय लिहिलं आहे? स्पेशल कोंबडी मटन मसाला. स्पेशल कोंबडी मटन मसाला म्हणजे कुठला मसाला? आपला जो स्पेशल जो मालवणी मसाला असतो ना, त्याच्यामध्येच ती कॅटेगरी होती. ओके, हे आता कसं बादशाह ह्या कंपनीने वेळात काढलेलं आहे आपल्याला. म्हणजे त्यात गरम मसाला जास्त वापरतात का? गरम मसाले असतात. हां, गरम मसाले असतात. जास्त वापरतात म्हणून ते स्पेशल कोंबडी मटन मसाला झालेला आहे. असतो नॉर्मल आपला रेग्युलर मसालाच, थोडंसं गरम मसाल्याचं प्रमाण जास्त केलं की स्पेशल नॉनव्हेज मसाला, कोंबडी मटन मसाला म्हणा, स्पेशल संडे मसाला म्हणा. बाकी यांच्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतील, त्यांचे स्वतः बनवलेले. हे आपलं स्वतःचं ब्रँडिंग आहे. आणि स्वतःचं ब्रँडिंग पण आहे यांचं. वालावलकर मसाला. वेबसाईटवर जातात मसाले. बघा, स्वतःचा ब्रँड आहे इकडे यांचा, वालावलकर मसाले. बघा, हे वालावलकर. आणि यांचं कार्ड कधी इकडे आला तर या वालावलकरमध्ये नंबर वगैरे सर्व दिलेला आहे. ॲड्रेस पण तुम्हाला मिळालेला आहे. इकडे बघा, हे आहेत SB खामकर. आता खामकर बरेच आहेत इकडे सुरुवातीपासूनच. आणि हे जरा लालबागमध्ये जास्त फेमस असलेले मसालेवाले खामकर मसाले. हे खोबरं राजापुरी आहे का? कसं किलो आहे? हे बघा, हे 240 रुपये किलो. ही पटना कशी आहे? देटवाली. ही बघा, पटना मिरची आहे 240 रुपये किलो. आणि बाजूलाच आहे ती लवंगी. ही कशी आहे? ही बघा, ही 280 रुपये किलो. या दोन्ही देटवाले आहेत, पटना पण आणि लवंगी पण. आणि बिना देटवाला घेतला तर किती फरक आहे? पटना, हे बघा, पटना 280 रुपये पडेल तुम्हाला बिना देटवाली, म्हणजे एक 40 रुपयाचा फरक येतो. आणि ही 320 रुपये लवंगी पडेल तुम्हाला बिना देटवाली. आणि ही शंकेश्वरी कशी किती? हे बघा, ही शंकेश्वरी आहे देटवाली 300 रुपये किलो. आणि बिना देटवाली 350 रुपये. आणि ही 450 रुपये. ही क्वालिटीवर आहे. ही बिना देटवालीच आहे शंकेश्वरी, 350 रुपये. आणि ही 450 रुपये. आणि कलरमध्ये पण फरक जाणवतो लगेच. आहे बघा, बघितलं तुम्हाला कळेल दोन्हीचं सिमिलॅरिटी नाही जरा, पण कलरमध्ये फरक आहे. तो डार्क आहे आणि हा लाईट आहे. ही आहे निपाणी संकेश्वरी ओरिजिनल 1200 रुपये किलो. आणि या मार्केटमध्ये ह्या मिरचीचा हाच रेट आहे, कोणाकडेही घ्या तुम्ही, 1200 रुपये किलोच आहे. आणि बघा, ही काश्मीरी कशी किलो आहे? बघा, ही काश्मीरी आहे 500 रुपये किलो. आणि एकदम डार्क ब्राऊन कलरसाठी वापरते, आणि तिचा कलर बघूनच कळतं आहे. आणि ह्यांच्याकडे हे सेलमवाले राजापुरी. बघा, हे सेलमवाले हळकुंड कसे आहे? बघा, 360 रुपये किलो. आणि हे आहेत ते राजापूरचे. हे बघा, हे 280 रुपये किलो. आणि आपण बाहेर मिरच्या बघितल्या तिकडे त्यांनी असं लावून ठेवलेले वाटे रेटसाठी. बघा बघा बघा, रेट लिहिलेले आहे तिकडे. म्हणजे लोकांना जास्त कन्फ्युजन नाही. या बघा काय रेट आहे तो. बडीशेप कशी आहे दादा? बघा, बडीशेप आहे 500 रुपये किलो.
हे बघा हे धने 2 प्रकारचे. हा कुठला आहे? इंदोरी. हां कसा? हा 280 रुपये किलो ना इंदोरी धने. आणि हे कसे? हे 200 रुपये किलो. हे जुनेवाले आहेत का? ओके हे बघा इंदोरी धनेच आहेत, पण ही क्वालिटी 2 नंबर, ही 1 नंबर. ही 280 रुपये, ही 200 रुपये किलो. हा चांगला आहे. मी रेटमध्ये पण कम्पॅरिझन केलं ना, तुमच्याकडे रेट जरा कमी आहे. आणि कामगारांकडे जरा मिरच्याचे रेट आम्हाला कमी जाणवले नाही जे आहे ते. आता मार्केटमध्ये 2-3 दुकाने फिरून आलो ना, तर मिरच्यांचे रेट कम्पॅरेटिव्हली तुमच्याकडे चांगले आहेत. आणि आम्ही रेट कमी सांगतो म्हणून असं समजू नका की यांनी आम्हाला काय प्रमोशनल व्हिडिओसाठी बोलवलं, असं काय नाही आहे. कारण आमच्याकडे तेवढेच पैसे घेणार आहे जे बाकीच्यांकडनं घेणार आहे मसाले बनवले तर. जसं काय प्रमोशनल व्हिडिओसाठी नाही तर आम्ही यांचाच फक्त व्हिडिओ बनवत बसलो असतो. आणि बघा रेट मला त्यातल्या त्यात पुऱ्या ह्या मार्केटमध्ये हे रेट जरा बरे वाटले. आणि हे कामकर मेन रोडचं जे कामकर आहे ते वेगळं आहे ना, ते वेगळं आहे. घर एकच आहे खामकर, सगळे खामकर. हां फॅमिली. पण हे आतमधलं आहे दुकान, या आतमधल्या गल्लीमध्ये दुकान आहे SB खामकर. SB खामकर ना, SB खामकर. या दुकानातले मी रेट सांगतो, नाही तर बाहेरच्या कामगारांच्या रेटबरोबर तुम्ही कम्पेअर करत असं करू नका, गडबड होईल. नाही तर तुम्ही म्हणाल काय रेट सांगितले आणि इथले रेट वेगळे आहेत. तर हे SB खामकर आतमध्ये गल्लीमध्ये हे दुकान आहे. आणि मी तुम्हाला दाखवलं आहे बाहेरून कसं दुकान आहे. ही काय? तिळकूट चटणी. हे 50 रुपयाचं पॅकेट आहे. हे किती? 100 ग्रॅम ना. बघा 50 रुपयाला 100 ग्रॅम. आणि बघा ही खोबरं लसूण चटणी 50 रुपये 100 ग्रॅम. आणि हे स्वतःचं प्रोडक्ट आहे त्यांचे दोन्ही पण. बघा हे SB खामकरांकडे आले तर तुम्हाला मिसळ मसाला पण भेटतो स्पेशल. बघा मिसळ मसाला असा कुठे दिसला नाही मला, म्हणजे पहिल्यांदाच दिसला मला मिसळ मसाला. आणि तो 800 रुपये किलो आहे. तशी लसूण चटणी हवी तर 600 रुपये. बघा इथे रेट लिहिलेले आहेत. कांदा खोबरं 700 रुपये. आगरी मसाला 900 रुपये. हे तुमची बेडगी मिरचीची पावडर 600. असा मालवणी मसाला 600. असं बघून घ्या तुम्ही. समज रेडी मसाले पण मिळतील, तुम्ही आलात तिथे डायरेक्ट तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल. हे बघा हे लसूण चटणी आहे. आणि उघडल्या जो भारी वास आला ना. आणि आता काय लवंग कसे दादा? 140 रुपये 100. बघा 140 रुपये 100 ग्रॅम लवंग आहे. आणि वेलची म्हणजे 550 रुपये 100. 550 रुपये 100 ग्रॅम. 550 रुपये 100 ग्रॅम. बाकी इकडे जिरं पण आहे. जिरं कसं आहे दादा आजच्या तारखेला? 400 आहे. 450 हे बघा हे 450 रुपये किलो. हे 400 रुपये किलो. आणि हे आहे शाही जिरं. हे बघा 1600 रुपये किलो. एकदम बारीक असतं, पातळ असते. आणि इथे आलं तर तुम्हाला घावणं पीठ असं आंबोळी पीठ पण मिळेल. पण हे ह्यांचं प्रोडक्ट नाही आहे, हे बाहेरच्या दुसऱ्या कंपनीचं आहे. JFFP म्हणून अशी कंपनी आहे, त्यांचं आहे हे. घरगुती फूड प्रोडक्ट्स कंपनीचं नावच आहे, घरगुती फूड प्रोडक्ट्स. हे पण तुम्हाला मिळेल. घावण्याचं पीठ कसं आहे? 80 रुपये. अर्धा किलो ना. हे बघा 80 रुपयाला अर्धा किलो आहे. आणि आंबोळीचं पण मला वाटतं तोच रेट असेल. 90 रुपये. हे बघा 90 रुपये. आंबोळीचं 90 रुपये आणि घावणचं 80 रुपये अर्धा किलो. आणि हे खामकर जे आहेत हे आहेत आपल्या लांजाचे, रत्नागिरी जिल्हा लांजा, बरोबर ना. लांजाचे म्हणजे आपले कोकणी मालवणी. त्यामुळे यांच्याकडे तुम्हाला मालवणी मसाला बेस्टच मिळेल, 1 नंबर. आम्ही चाललो ते यांच्या डंकावरती, इकडेच बाजूला आहे ना पुढे. आपल्या डंकाचं दुकान आहे. ओके. तर तिथे ते जात आहेत माहिती घ्यायला. हां तिकडे जरा माहिती घेऊया जाऊन आम्ही आता. बघा हे अभिषेक स्टोर्स. इथे मिरच्या घ्या आणि त्यांच्या डंकावरती कुठून पण घ्या. तर आपण डंक बघूया. हे दादा अभिषेक आहेत ना, हे आपले सबस्क्रायबर पण आहेत. इथे आल्यावर आपल्याला कळलं, यांनी दादा आपलं ओळख दाखवली, डायरेक्ट हाक मारली आपल्याला अशोक बाबर म्हणून. चला धन्यवाद. आपण आता गल्लीच्या एंडला आलो आणि इथून आता आपण चाललो आहोत ते डंका बघायला. म्हणजे इथे डंकावर कुठला जातो मसाला. आणि आता आपण जिथे आलो आहोत ना तिथे असतो आपला लालबागचा राजा दरवर्षी. बघा हा जो पॅसेज दिसतोय ना, इथेच बसतो गणपती लालबागचा राजा. आणि हेच ते ठिकाण आणि हे ते पाठीमागचं मंदिर. आणि आता आपण बघितल्या मिरच्या वगैरे त्यांचे रेट्स वगैरे. आणि तिथून पुढे जरा आलात ना की तुम्हाला मसाले कुठून मिळणार आहे तिकडे, त्या ठिकाणी आपण आलो. आता कुठले मसाले आणि कसे, म्हणजे मसाले कुठायचं काय सिस्टम आहे ती जरा बघून घेऊया आपण. आता त्याच्यामध्ये आपला किती आवाज येणार आहे माहीत नाही, कारण तर बघा ते कुठायचंच काम चालू आहे मसाले. आणि यांच्याकडे मिरच्या पण मिळतात हां सुकवलेलं. ओके. डायरेक्ट इथे घ्यायच्या आणि कुठाला द्यायच्या? हां डायरेक्ट कुठून देणार. आणि बघा मसालेवाले
आणि ह्या गल्लीचं नाव काय? मसाला गल्लीच म्हणतात का? म्हणजे आपण आता पण ती गल्ली दाखवली ना मसाला गल्ली, त्याच्याच पुढे हे एक्सटेन्शन म्हणा तुम्ही. पण तिकडे डंक वगैरे नव्हते, डंकासाठी तुम्हाला इथेच यावं लागेल. इकडे 4-5 डंक आहेत ना, 4-5 डंक आहेत मिळतील. आणि इकडे यांचा स्वतःचा ब्रँड आहे ना, हे बघा यांचा स्वतःचा ब्रँड आहे मसालेवाले, लालबाग मसालेवाले. आणि यांच्याकडे तर स्पेशल मच्छी मसाला पण दिसतोय. सगळ्या प्रकारचे मसाले आहेत तिकडे. हा मालवणी मसाला कसा आहे दादा? मालवणी मसाला 700 रुपये किलो येतो. 700 रुपये किलो. स्पेशल एक येतो तो 900 रुपये किलो. हा बघा, हा स्पेशल मालवणी तो 900 रुपये किलो. आणि यांच्याकडे मिसळ मसाला आहे बघा. हा कसा मिसळ मसाला? मिसळ मसाला पण 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे मसाला. आणि सगळ्यांचा आवडता संडे स्पेशल हा कसा किलो? हा 960 रुपये किलो. 960 रुपये किलो. आता हे बऱ्याच प्रकारचे मसाले आहेत, मी सगळे काय तुम्हाला रेट सांगत नाही. तुम्ही यांच्याकडे या आणि स्वतः पाहिजे तर रेडी मसाले घ्या किंवा मिरच्या घेऊन मिरच्या कुटायला पण द्या. पण पहिला आपण डंका बघूया. बघा इकडे चालू आहे डंकावर कुटणं. आता मी जोरात ओरडतोय, तुम्हाला आवाज कमी येत असेल, बघून घ्या तरी. हे बघा हे मसाले कुटणं चालू आहे. 4 डंक आहेत. असा तुम्हाला मस्तपैकी कुठून मिळतो मसाला. आणि तुम्हाला इकडे ना मिरच्या भाजून पण मिळतात. सध्या साफ करतोय कारण त्याने आता कांदा भाजला आहे बघा. त्यांनी जस्ट आता कांदा भाजून काढला आहे. कांदा भाजलेला मसाल्यासाठी. आणि इथे मसाला म्हणजे मिरच्या घेऊन आहे ना तुम्हाला इथे भाजून पण मिळतात. आणि इकडे तर आहे बघा मसाला रेडी झाला आहे. रेडी झाला बघा, मसाला रेडी झाला आहे. आणि चाळण मारली जाते. आणि इकडे कुठला जातोय आणि चाळण मारली जाते. जावंत्रीचं फूल. हा जावंत्रीचं. ओके. जावंत्रीचं फूल अख्खा असतं. ह्याच्यापेक्षा चुरा पण येतात. मसाला व्हायची तर मोठी इलायची बघा. ही बघा ही मोठी इलायची. आपण बारकी इलायची बघतो ग्रीनवाली, मोठी इलायची आहे. चक्री फूल अख्खा बघा. चक्री फूल आहे अख्खा. आवाज जरा कमी असेल ॲडजस्ट करा कारण मागे डंक चालू आहे. आणि कुटायचे किती आहेत दादा? रेट 100 रुपये किलो चालू आहे. ओके. आपल्याकडे कस्टमर म्हणून बघून घेतलं ना त्यांना आम्ही डिस्काउंट देतो. म्हणजे तुमच्याकडनं मिरच्या वगैरे घेतलं तर डिस्काउंटमध्ये मिळेल. तर किती रुपयात पडेल मग किती डिस्काउंट मिळेल बनवायचा? ओके. तर तुमच्याकडे घेतला तर. आणि भाजायचे काय वेगळे नाही ना, ते त्याच्यामध्ये झाले. ओके. तर आता बघितलं तुम्ही डंका. आणि इथे डंकावर कुठूनच दिला जातो मसाला. म्हणजे आपल्या ठाण्या साईडला वगैरे कसं मशीन आहे तसं नाही आहे. इकडे प्रॉपर तो डंकावर कुठूनच दिला जातो मसाला. आणि चाळण वगैरे व्यवस्थित मारून आपल्याला मसाला दिला जातो. आणि 100 रुपये किलोचे आहेत मसाला कुटायच्या. म्हणजे मिरच्या वगैरेचे रेट सगळे वेगळे. नंतर कुटायला आल्यावर तुम्हाला 100 रुपये किलो पडेल रेट मिरच्या म्हणजे मसाला कुटायचा. आणि जर तुम्ही ह्यांच्याकडनं घेतलं म्हणजे आता मी मसालेवाले दाखवले, आता अजून पुढे 3-4 असतील, त्यांच्याकडनं घेतलं तर तुम्हाला 20 रुपये डिस्काउंट म्हणजे 80 रुपयामध्ये मिळेल कुठून. जे रेट तुम्हाला 80 रुपये लावतील 1 किलो कुटायचा. पण बाकी कुठल्याला मसाल्याची चव चांगली असते ना, कुठल्याला मसाल्याची चव जरा भारी असते. पण अगोदर कुठूनच घ्यायचो ना. आता हे म्हणजे कळव्यात आल्यापासून आम्ही आता ते डायरेक्ट मशीनवर देतो, चक्कीवर देतो ठाण्याच्या. तुम्ही आपले जर दरवर्षी व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही मागच्या वर्षीचा आपला मसाल्याचा व्हिडिओ बघितला असेल म्हणजे आम्ही जो मसाला बनवला त्याचा, त्यात तुम्हाला मी दाखवलेलं आहे की आम्ही कुठे मशीनवर जातो वगैरे. आता लालबाग मसाला मार्केटचा व्हिडिओ तर झालेला आहे आपला. आणि तुम्हाला मिरच्यांचे रेट वगैरे सर्व सांगितलं आहे आम्ही. आणि अजून गर्दी कमी आहे. होळीनंतर मात्र भरपूर गर्दी होणार आहे ह्या मार्केटला. कारण हे मार्केट खूप फेमस मार्केट आहे. म्हणजे तुम्ही बघितलं पनवेलवरनं पण लोकं आली होती मसाला बनवायला इथे. आणि अजून बरीच लांब लांबनं पण लोकं येतात. मुंबईतले ते येतातच पण लांब लांबचे पण लोकं येतात. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला लालबाग मसाला मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.